अध्यक्ष महोदय, आपण असा मेसेज आमच्या समोर पाठवतोय, सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले यांनी जो मुद्दा उपस्थित केला की हे अधिवेशन विदर्भाचा असल्यामुळे विदर्भ करारानुसार व्हायला पाहिजे, हा त्यांचा प्रमुख मुद्दा. ठीक आहे, त्याच्यावर आपण निर्णय देणार, पण आपण असा मेसेज पाठवला की आम्ही तिथं ह्या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली, आम्ही आमचं मत तिथं मांडलेलं आहे की 8 ते 19 पर्यंत व्हावं, हा आम्ही आग्रह केला. एखादा आठवडा अधिक वाढवा म्हणून आग्रह केला. निर्णय झाला इथपर्यंत ठीक आहे, परंतु तुम्ही आमच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करू नये असं मला म्हणायचं. ठीक आहे सर. अध्यक्ष महोदय, आमचे मित्र नाना भाऊ हे पीठासीन अधिकारी होते. ते असं म्हणतात, घाईघाईने तुम्ही पुरवणी मागण्या टाकताय, घाईघाईने तुम्ही अध्यादेश टाकताय, घाईघाईने तुम्ही विधेयकं टाकतायत. पीठासीन अधिकारी म्हणून त्यांना हे नक्की माहिती आहे की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपण नेहमी पुरवणी मागण्या दाखवतो, चर्चा नंतर होते. पहिल्या दिवशीच जे विधेयकं आपल्याला त्या ठिकाणी मान्य करायची आहेत त्याचं इंट्रोडक्शन पहिल्या दिवशीच होतं आणि अध्यादेश तर पहिल्या दिवशी दाखवले पाहिजेत, हा नियम आहे. त्यामुळे यात कुठेही आपण गेल्या 25-50 वर्षातलं कुठल्याही अधिवेशनाचा पहिला दिवस काढला यापेक्षा वेगळा अजेंडा आपल्याला कधीच दिसणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ही भावना आमची पण आहे की अधिवेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की गेल्या 25 वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललं आहे आणि पुढेही चालेल. आता आपल्यालाच माहिती आहे आचारसंहिता आहे, पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहीत नाही, पण ती जी काही इंडिकेशन परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या इलेक्शन कमिशनने दिले म्हणून आपण त्या दिवशी विचार केला आणि 2 दिवस म्हणजे पहिला आठवडा आणि प्लस 2 दिवस 10च्या ऐवजी 7 दिवस होत आहे. हे पुढच्या वर्षी कम्पन्सेट करून टाकू, काळजी करू नका. अध्यक्ष महाराज, मी पीठासीन अधिकारी होतो आणि अजितदादा त्यावेळेस आमच्या त्या मंत्रिमंडळात होते. अध्यक्ष महाराज, सगळ्यांना माहिती आहे. मी ते पण होते. अध्यक्ष महाराज यावेळेस, कारण की मी या मी सभागृहाचा प्रमुख म्हणून म्हणजे तुम्ही त्यावेळेस मी निर्णय करायचा की नाही असं नाही होणार, अधिवेशन इतका कालावधी चाललाच पाहिजे ही भूमिका मांडायची. मी यांचं ऐकून नाही घ्यायचं अध्यक्ष महाराज. त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज, मला माझी जबाबदारी त्या चेअरवर बसून मला माहिती होती की मी या सभागृहाला काय न्याय दिला पाहिजे, हे माझी जबाबदारी होती अध्यक्ष महाराज. मला तुमच्यावर काही आरोप आणायचा नाही अध्यक्ष महाराज. मी तुमच्याकडून न्याय याच्यासाठी मागतो अध्यक्ष महाराज, कारण की या सभागृहाचं तुम्ही आमचे प्रमुख आहात, तुमच्याकडे आम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे. अध्यक्ष महाराज, माझी विनंती आपल्याला, मी काही आदेश सूचना नाही करत अध्यक्ष महाराज, हे अधिवेशन कृपया विदर्भासाठी आपण वाढवून द्यावा सरकारला आणि त्या पद्धतीची भूमिका आपण मांडावी असं माझं मत आहे. मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं मला काही विरोध करायची गरज नाही, मला पाहिजेच अधिवेशन विदर्भात असं ते म्हणाले. ठीक आहे, कामकाज पुढे जाऊ दे. तुम्ही अध्यक्ष महाराज आम्हाला न्याय द्या, ही भूमिका आमची आहे. गरज पडल्यास विचार करू. अध्यक्ष महोदय, एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे. नाना भाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी नाना भाऊ त्या काळामध्ये 3 आणि 5 दिवसाचेच अधिवेशन मुंबईचे झाले नाही. मुंबईचे बाकी राज्यात चालू होते. बाकी राज्यात कोरोना नव्हता का? बाकी राज्यात 15-15, 20-20 दिवस चालायचे. महाराष्ट्रामध्ये 3 आणि 4 दिवस अधिवेशन चाललं. शोक प्रस्ताव श्री शिवाजीराव भानुदास कर्डिले, विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री, सर्वश्री महादेवराव सुकाजी शिवणकर, भरत राजाभाऊ बोंद्रे, माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री, श्री श्याम उर्फ जनार्दन बाळकृष्ण अष्टेकर, माजी विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री, सर्वश्री